आता मला जायचं आहे आमच्या आप्पांच्या घरी, म्हणजे नाना आप्पा तिथे राहतात ना, तिथेच जायचं आहे. आणि आम्ही तिघं जावा तिथून जाऊ आणि मग जिथे आमच्या नातवाचं घर आहे ना तिथे जाऊन तिथून मग आम्ही पुढे जाणार आहोत. तो वाट्यांचा कार्यक्रम बघायला मात्र विसरू नका. हाही व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. आणि तसंच चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आज सकाळी सकाळी पटकन सगळं आवरून घेतलेलं आहे आणि आता जायचं आहे आम्हाला छान असं नातवाला बघायला. तर नातवाला बघायला जायची तयारी म्हणजे वाट्याची तयारी बघा मी कशी केलेली इथे तुम्हाला दाखवते. हे बघा, शेरभर गहू, अर्धा किलो खारीक, अर्धा किलो खोबरं, आत्पा ओवा, नंतर म्हणजे याला भत्ता आमच्या इकडे डाळ्या म्हणतो, आणि 1 किलो साखर, 1 पीस. तुम्हाला वाटलं तर तुम्ही सोन्याचं काहीतरी दागिना घेऊ शकता किंवा मग पैसे पण घालतात, आणि म्हणजे पैसे पण असे घालावेच लागतील, पैसे पण घालायचे. आणि बाळाला झबलं टोपलं. आता घरातली काही काम आहे ना तेवढी करून घेते पहिले. झाडझूड मात्र पहिलेच करून घेतली होती आणि आंघोळ बिंघोळ पण झालेली. आता छान असे एखादं नाश्ता बनवायचा आहे. खन्नार सर म्हटले मी स्वयंपाक करणार होती पण ते म्हटले नाही नाही काहीतरी नाश्त्याला बनवू म्हणे, एवढ्या सकाळी मला काही जाणार नाही. तर त्यांच्यासाठी म्हटलं मग पोहे वगैरे करू का, तर हो म्हटले पोहे करेल. आणि आता करायचं आहे मला वेगळं काहीतरी, ते तुम्हाला दाखवते, शेअर करते, पुढे बघा. इथे खाटीवर आहे ना वेफर आणि किस केलेला आहे. 3 ते 4 किलो असे बटाटे होते. आणि आता आम्हाला जायचं आहे बाहेर, म्हणजे आम्ही 8-15 दिवस जर पुढे नसू तर म्हटलं हे बटाटे वगैरे खराब होतील ना, तर मग त्याच्यामुळे मग मी हे करून घेतले आधीच. आणि वेफर आणि किस केला. नंतर भरपूर होणार आहे करायचं आहे, पण हे वाया जातील म्हणून करून घेतलेलं आहे एवढं. काय चाललंय, भरणं झालं, भरणं भरणं करून झालंय आज. हा, इकडे वरती जात नाही का पाणी नाही जात ना तिकडे. हा, ते चिमण्यांचं खाद्य पण फेकून द्या ना, बाकीचं खराब खराब. हो, पोहेंचा नाश्ता करते, जरा जास्तीचाच नाश्ता करायचा आहे, कारण ना जेवणासारखंच म्हणे थोडंसं, म्हणजे जेवणाला थोडं कमी आणि नाश्त्यापेक्षा जास्त असं खायचं आहे म्हणे, असं खाणार सर म्हटले. त्यांना लवकर जायचं होतं मग त्याच्यामुळे ना, म्हणून मग मी लवकर करते. मला मात्र उशिरा जायचं होतं पण म्हटलं जाऊ द्या पहिले आपण करून ठेवू, म्हणजे कसं आहे खाल्लं गेलं ना तर त्यांचे ते जायला मोकळे होतील. आमच्या इथून हायवेवरून ना देवीचे ते दर्शनासाठी लोक जातात आणि त्यांचे बँड सोबत असतात, त्यांचा आवाज आमच्या घरापर्यंत येतोय आणि त्याच्यामुळे ना मग जास्त बोलता पण नाही येते. तर आता हे शेंगदाणे आहेत ना भिजवून ठेवते मी आणि ते पोह्यांमध्ये टाकते. मला जसे कुरकुरीत आवडतात, मात्र खरणार सरांना निखिलांना असे आवडतात. मला आणि नैनिशाला आणि कुरकुरीत आवडतात. त्याच्यामुळे काय होतं शेवटी आम्ही काय करतो मग दोघीजणी भिजवूनच करतो, म्हणजे नको बा जाऊ द्या, त्यांच्या पद्धतीने केलं ना खायला मोकळं होतं आपण पण आणि ते पण. आता पोहे पटकन करून घेते आणि नाश्ता देऊन देते खरणार सरांना. घेते पोहे भिजवून घेतले, जरा जास्त भिजवलेले आहेत. आवाज आला का तुम्हाला, बघा देवीचा कार्यक्रम आहे ना, म्हणजे जात आहेत लोक तर त्यांचे बँड इथपर्यंत ऐकू येतो आमचे. मी टाकली पण कढीपत्ताच तोडायचं मी विसरली होती, तर म्हटलं जाऊ दे, तोपर्यंत ना थोडासा गॅस बारीक केला आणि समोरच झाड असल्यामुळे ना मस्त ताजा ताजा कढीपत्ता आणता येतो. मस्त वाफाळलेले पोहे झालेले आहेत तयार. आता खायला बसतो आणि गबरूचा भात पण तयार झालेला आहे. बरं बरं चालेल, मला सांगशील बाळा मग. येस बेटा, ओके. या नाश्त्याला या म्हणजे नाश्ता करायला छान मस्त वाफ आलेले पोहे आहेत. नाश्ता झाला. अण्णादादा आणि त्याचे सासरे आले होते, त्यांच्यासाठी मग सरबत वगैरे झालं आणि ते लगेचच निघालेले आहेत मग सटाण्याला जायला.
आता चहा पाण्याची भांडी वगैरे, काही सरबतचे ग्लास होते, नाश्त्याचे भांडे होते, गबरूचा कुकर असतो, ते सगळं मग घासायचं होतं. गबरूला अजून मी दिलेलं नव्हतं कारण एवढे सकाळी देत नाही, पण मग त्याचं म्हटलं घेऊ नंतर घासून, एवढे मात्र घासून घेतले कारण आल्यावर ना अगदी शांत वाटतं मग बघायला. आता गबरूचा कुकर पण झालेला आहे गार, तर त्याला जेवायला देऊन देते, म्हणजे मिक्स करते, अंडे वगैरे असतात त्याचे. गबरूला जेवायला द्यायला गेलं ना तो थोडा मागे सरकतो आणि त्याला मग नंतर सांगावं लागतं, जेव बाळा जेव, पाठीवर हात फिरून, त्याशिवाय तो जेवत नाही. आज तसं त्याला लवकरच दिलं जेवायला, पण ना मग नाईलाज होता, कारण कसं आहे घरी मग कोणी नाही ना नंतर त्याला द्यायला. काल पाऊस खूप आला होता, म्हणजे तसा 5 वाजेनंतरच आला होता. बऱ्यापैकी वाळले होते, वेपर्स वगैरे सगळे जमा केले आणि नंतर ना एका ताटामध्ये काढून घेतले, कारण कसं आहे म्हटलं जर वारा आला जोराचा तर सगळे जातील उडून आणि त्याच्यावर दगडं पण किती ठेवणार ना, तर त्याच्यामुळे असं एका दोघं भांड्यांमध्ये वेगवेगळं काढून ठेवते. म्हटलं थोडासाच किस होता आणि थोडेच वेपर होते, काही नाही, फक्त 3-4 किलो असतील बटाटे, तर तेवढ्याचंच करून घेतलं. तुम्हाला वाटत असेल आता खाऊन देवपूजा चालली, हो एका दिवशी होतं असं, चालतं, काय नाही, देव पण आपलाच आहे, आपण आपल्या मनोभावात ठेवून करायचं. आता माझं सगळं आवरलं गेलेलं घरातलं. आता वाट्यानं जायचं ना, ते सामान आता एका पिशवीत भरून घेते. आता मला जायचं आहे आमच्या आप्पांच्या घरी, म्हणजे नाना आप्पा तिथे राहतात ना, तिथेच जायचं आहे आणि आम्ही तिघं जावा तिथून जाऊ आणि मग जिथे आमच्या नातवाचं घर आहे ना तिथे जाऊन तिथून मग आम्ही पुढे जाणार आहोत. तो वाट्यांचा कार्यक्रम बघायला मात्र विसरू नका. हाही व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करायला विसरू नका आणि तसंच चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.